ब्रह्मरस घे काळा जेने पिढा वारेल पत्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी भवरोग ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी भवरोग ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी तुका म्हणे नवे बाधा तुका म्हणे नवे बाधा अनिक कदा भूतांची पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो विठ्ठला रजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम
विठोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख हे दुःख सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाची आणि कवाचे नसेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देहू निवासी पंचमेवेद निर्माते फक्त निर्माण करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे अखिल विश्वाचे परमार्थ प्रांजगोद्गुरु तुकोबाराय वैष्णव श्रेष्ठ अवतार श्रेष्ठ वैदिक निष्ठ आणि परमोत्कृष्ट असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला असलेला परिचयातला असलेला असा अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा साधू संतांच्या थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या पावनभूमीमध्ये चालत आलेला भव्य दिव्य अखंडारी नाम सप्ताह वर्ष 17वे आणि या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालक पामराकडे आली हे मी माझं परम भाग्य समजते मस्तकये पायावरी मस्तकये पायावरी मस्तकये पायावरी वार करे संताचा वार करे संताचा त्याचप्रमाणे आजच्या सेवेच्या साथीला असणारे सर्व गुणीजन मंडळी त्यामध्ये असणारे मृदुंग सेवक आमचे नांदगाव तालुक्याचे भूषण पुंडलिक महाराज तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे इकडे असणारे सुदाम महाराज निंबाईतीकर इथलेच आहे महाराज तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे अशोक महाराज तिसगावकर तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आमचे काका संदीप महाराज निंबाईतेकर तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे असे असणारे जय माऊली कृपा साऊंडचे मालक रवी काका आहेर तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि जे आज माझं कीर्तन होणार आहे ते इथून पुढे कायम सोशल मीडियाद्वारे तुम्हाला दिसणार आहे असे असणारे चॅनलवाले वारकरी सिद्धांत दादा तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि गायनाचार्यांसाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पेटीवादक काका तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्व चोपदार भालदार विनेकरी बाबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल तुकोबारा या अभंगाद्वारे
त्यावेळेस सांगतात की अरे तू हा ब्रह्मरसाचा काढा प्राशन कर, म्हणजे तुझी जन्म मरणाची पीडा जी काही आहे ती नष्ट होईल. हे पथ्य म्हणजे विठोबाचे नाम घेणे, अवांतर गोष्टी बोलण्याचे अपत्य तो करू नको. या काड्याने संसाराची व्यथा जाईल व इतर किरकोळ रोगांची काय तमा. कुठल्याही भूतांची बाधा तुला कधीच होणार नाही. फक्त तू हा ब्रह्मरसाचा काढा प्राशन कर. हा झाला अभंगाचा सळभावार्थ. विठ्ठल विठ्ठल ज्याला आपल्या जीवनातील पीडा नष्ट करायची आहे, अर्थात दुःखावर विजय मिळवायचा आहे, त्याकरता महाराज सांगतात की ब्रह्मरस घे काढा जेणे पीडा वारेला. महाराज इथे पीडा शब्द वापरतात. पीडा म्हणजे काय हो महिला मंडळ? पीडा म्हणजे दुःख, पीडा म्हणजे संकट. इथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला असं वाटतं की आपल्यावर दुःख यावं, संकट यावं? करा बरं वरती बोट. तर कोणालाच नाही वाटत. प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या घरात सुख आणि सुखच यावं, दुःख कोणालाच नको वाटतं. या जगामध्ये विचार जर केला ना मायबापांनो, या जगामध्ये सुखी कोण आहे? फक्त माझा पांडुरंग परमात्मा. सुख रूपाई साधुजा कोणी सांगा, सुख रूपाई साधुजा कोणी सांगा, रूपाई साधुजा कोणी सांगा, रूपाई साधुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी ठाक, माझ्या पांडुरंगा सारी ठाक. असा कोण आहे विचारी मना तू शोधुनी पाए. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही. राजा दुखिया प्रजा भी दुखिया. या जगामध्ये माझे भगवंत इतकं सुखी कोणीच नाही. का सुखी नाही? दुःख बांधवाडी आया संसार सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवाडी आया संसार सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवाडी आया संसार सुखाचा विचार नाही कोणी. विचार नाही सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. कारण आपण संसार प्रपंचामध्ये सुख पाहतो, तिथं सुख आहे का? तर नाही. दुःख बांधवडी आहे या संसार सुखाचा विचार नाही कोठे. या प्रपंचामध्ये सुख शोधून सुद्धा सापडणार, या प्रपंचामध्ये सुख शोधून सुद्धा सापडणार नाही. कारण आपलं कसं झालं सांगू का? आपलं सगळं उलटं झालं. जो गोड विषय आहे तो आपल्याला कडू लागतो आणि जो कडू विषय आहे तो आपल्याला गोड लागतो. ऐका आता. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील 159व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात की विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवेसी झाला. कशाला भेटलो सुख? विचार जर केला ना माय बापांनो, भक्ती नामाची सांगड घातली पाहिजे, नारायण नामाची सांगड घातली पाहिजे, तरच आपल्याला सुख भेटल. कारण गाड्या बंगला 2-4 एकर जमीन बायको पोरं नातवंड यामध्ये सुख नाही. तिथं सुख आहे का? तर नाही. त्यासाठी आपल्याला साधू संतांची संगत करावी लागेल. आपली नेमकी संगत चुकते. आपण ऐका, चांगल्याच्या संगतीत जर गेला तर चांगलंच होणार. ऐका एक उदाहरण सांगते. एकाच विहिरीचं पाणी आहे. तेच पाणी जर कारल्याला गेलं तर कारलं, तेच पाणी जर मिरचीला गेलं तर मिरची तिखट होते, तेच पाणी जर ऊसाला गेलं तर ऊस गोड होतो. आता मला सांग, यात पाण्याचा दोष काय? दोष आहे तो तर संगतीचा. म्हणून संगत चांगल्याशी करा. एका गावात 3 मित्र राहत होते. एके दिवशी एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, चला आज गावात भजन आहे, भजनाला जाऊ. दोघंजण भजनाला गेले. भजनात दंग झाले, अभंग म्हटले, फुगडी खेळले. भजनात कीर्तनात नाचणं चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे ना महिला मंडळ? नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, तू कीर्तनाचे रंगे, तू कीर्तन
आज गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. गोंधळाला गेले, मुरळीसोबत नाचले, चांगली गोष्ट आहे का? बरं जाऊ द्या. तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र म्हणाला, चला आज गावात तमाशा आहे, लगेच जायचं का हो? म्हणून संगत चांगलेशी करा आणि एकाच देवाला बजा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. विना जीवा सुख है, विना जीवा सुख सुख नव्हे मग सुख कोठे आहे? सुख वसे एकट आहे बहुपायी संतांच्या. म्हणून संतांच्या चरणावर सुख आहे. कारण जर आपल्याला या पिढ्यामधून, या दुःखातून, या संकटातून जर मुक्त व्हायचं असेल तर साधू संतांची संगत करावी लागेल. एक जिवंत उदाहरण आहे माझ्या तुकोबरायांचं. अण्णा करता स्वतःची बायको मेली. ज्यावेळी हे तुकोबरायांना कळाले त्यावेळी माझे तुकोबराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले चांगला मनुष्य तेव्हाच म्हणतो, लय वाईट झालं, लय दुःख झालं, बायको मेली, पोरग मेलं, सर्व गणगोत मेलं, लोकांना दुकानं बसवली, उदारी परत केलीच नाही, अशी भयंकर परिस्थिती आली होती माझ्या तुकोबरायांवर. अशी जर आपल्यावर आली हो, येऊ नये कुणावर, पण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते जर यायचं असेल तर येणारच. कुणावर येऊ नये पण प्रारब्ध असेल तर येणारच. पण आपल्यावर जर आली तर आपण काय करू? घेऊ दोरी, जाऊ झाडावर, घेऊ पाशी. इतकी भयंकर परिस्थिती आली होती माझ्या तुकोबरायांवर. दुसरं उदाहरण, तुकाराम झाले. नुसतं हे तुकाराम झाले. राम या मुहूर्तावर, ज्या मुहूर्तावर राजा बनायचंय, ज्या मुहूर्तावर अरुड व्हायचंय, त्याच मुहूर्तावर वनवासाला निघावं लागलं. तरी प्रभू राम खुश होते. आई रडते, आई म्हणते, काय हा प्रसंग? प्रभू म्हणतात, कल्याणाचं कल्याण आहे माझं. प्रभू अगदी आनंदात गेले. ऐका, ज्या व्यक्तीला घरातून नाही तर देशातून काढून दिलं, तेही 4 ते 8 दिवसाकरिता नव्हे तर तब्बल 14 वर्षाकरता वनवासाला काढून दिलं, याला प्रतिकूल न वाटता अनुकूल वाटतं, याला देवाची कृपा म्हणतात. मायबापांनो, ज्या दिवशी तुमच्यावर दुःखाचे प्रसंग येतील आणि तुम्हाला जर दुःख नव्हता आनंद होत असेल तर समजावं की ती देवाची कृपा आपल्यावर झाली, भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आपल्यावर झाली. ज्या दिवशी तुम्हाला दवाखान्याची एक गोळी सुद्धा लागणार नाही, पण ऐका, त्यासाठी तुम्हाला ब्रह्मनामाचा रस घ्यावाच लागेल, ब्रह्मरसाचा काढा घ्यावाच लागेल. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ब्रह्मरस ब्रह्मरस
पिढ्या जावी असं वाटत असेल तर ब्रह्मनामाचा रस तुकोबारायांनी आपल्याला घ्यावयास सांगितला. आता मला सांगा, रसाचे प्रकार भरपूर आहेत. आंब्याचा रस, ऊसाचा रस, लिंबूचा रस अशी भरपूर प्रकार आहेत. पण आता मला सांगा, हा ब्रह्मनामाचा रस एखाद्या मेडिकलवर मिळेल की एखाद्या दुकानात मिळेल? तुम्ही पिता का तो रस? माझ्या भगवंताच्या नामाचा रस सांगते मी. तुम्ही जो रस पिता तो रस पिले की अख्खा देशच बदलायला निघतात. एक जण दारू पिऊन घरी आला आणि त्याच्या बायकोला म्हणे अगं ऐक, गावकऱ्यांनी जर मला आमदार केलं तर अख्खा तालुका सुधारून टाकेल. गावकऱ्यांनी जर मला खासदार केलं तर अख्खा जिल्हाच बदलून टाकेल. आणि ऐक म्हणे, गावकऱ्यांनी जर मला पंतप्रधान केलं अख्खा देशच बदलून टाकेल. ती म्हणते तुम्ही आधी सुधारा तुम्ही. तो म्हणतो आता काय केलं मी? ती म्हणते सकाळपासून तुमची लंगी समजून माझा प्रकार घालून फिरताय निघाले देश बदलायला. विठ्ठल आपण रसाचा काढा पितो, पण कोणता? देशी, गावठी, इंग्लिश. आणि तो पिल्यावर आपण काय करतो हे आपल्यालाच कळत. दोघं जण रात्री दारू पिऊन आले आणि रस्त्याने जात असताना त्यांना एक विहीर लागली. त्यांनी त्या विहिरीत डोकावून बघितलं. आता ते दारुडेच होते. त्यांनी त्या विहिरीत डोकावून बघितलं. त्यांना त्या विहिरीत चंद्र पडलेला दिसला. आता मला सांगा, तो चंद्र कुठे होता हो? आकाशात. त्यांना ते चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत होतं. पाणी हल्ला की चंद्राचं प्रतिबिंब हलायचं. पाणी हल्ला की चंद्राचं प्रतिबिंब हलायचं. पाणी हल्ला की चंद्राचं प्रतिबिंब हलायचं. त्यातला एक जण म्हणतो, अरे हालतोय म्हणजे अजून जिवंत आहे. तेवढ्यात एक जण घरी गेला, गळ आणि दोर घेऊन आला. त्यांनी तो गळ पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याच्या नंतर काय झालं माहिती का? तो गळ नेमका विहिरीच्या कपारीत अडकला आणि हे जोर जोरात ओढताय. त्यातला एक जण पुन्हा म्हणतो, अजून जोरात ओढ. अरे अजून जोरात ओढ. माणूस पाण्यात पडला का जड होतोय, बरोबर ना? माणूस पाण्यात पडला का जड होते. अजून जोरात ओढ. ओढता 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 दोर तुटला आणि दोघे जण उत्ताने तडक जमिनीवर पडले. आणि त्यातला एक जण म्हणतो, अरे हा तर एका झटक्यात वरती गेला. म्हणून माणसं नशेत काय करतील सांगता येत नाही. विठ्ठल अशा विषयी किती सांगितलं तरी ते कमीच आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात की बाबांनो, तुम्हाला हा रस नाही घ्यावायच सांगितला, तुम्हाला ब्रह्मनामाचा रस घ्यावायच सांगितला, परंतु तो घेत असताना आपले सद्गुरू यांच्या मार्फत घ्यावायच सांगितला. आला रे माझा सद्गुरू आला. आला रे माझा सद्गुरू आला. आला माझा सद्गुरू आला. आला रे आला माझा सद्गुरू आला. देतो ब्रह्मरसाचा प्याला. देतो ब्रह्मरसाचा प्याला. आला रे माझा सद्गुरू आला. आला रे माझा सद्गुरू आला रे आला माझा सद्गुरू आला. आला रे आला माझा सद्गुरू आला. सद्गुरूला जाणून तो काढा आपण घेतला पाहिजे, कारण जीवनात गुरुला फार महत्व आहे. माझी माऊली किती ज्ञानी होते हो. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 सागर. सागर ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा
गोपीनाथ दादांना गुरु करावं लागलं. म्हणून जीवनात गुरुला फार महत्त्व आहे. कारण जर आपल्याला दुःखातून या पिढ्यातून मुक्त व्हायचं असेल तर आधी संतांना भेटावं लागतं. जर आधी देवाचं दर्शन करायचं असेल पण त्यापूर्वी संतांचं दर्शन करावे लागेल तरच आपल्याला देवाचं दर्शन खरं भेटेल. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी श्री गुरु सारी कास्ता पाठी राका इतरांचा लेखा कोण करी गुरु आसंत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी. किती प्रमाण आहे महाराज गुरुविषयी. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय प्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांची ते पाय. किती प्रमाण आहे महाराज गुरुविषयी. खूप सारे प्रमाण आहेत गुरुविषयी. हा पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव नामाविषयी व गुरुविषयी. गुरुविषयी किती प्रमाणात दिले तरी ते कमीच आहे. समजा तो काढा आपण घेतोय ते औषध आपण घेतोय पण त्याचबरोबर पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे. पथ्य नाम विठोबाचे. विठोबा नाही घ्यायला सांगितला विठोबाचं नाम घ्यायला सांगितलं कारण ते खरं आहे. सत्य साच करे नाम विठोबाचे बरे नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांध गाठी विठ्ठल पायी पडे मिठी किंवा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याचे सर्व आहे किंवा तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली आले. किती प्रमाण आहे महाराज नामाविषयी. आकारोनी सांगे तुका तुकोबराय हाक मारून सांगत होते. ज्यांनी साधू संतांचं ऐकलं त्यांचं जीवन सफल झालं. सद्गुरू म्हणतात तुम्ही देहस्वरूप नसून आत्मस्वरूप आहे. तो हा विठ्ठल बरोबर सांगितलेला आहे. तुमच्यातला देव आणि बाहेरचा देव हा एकच आहे. हे फक्त कीर्तनापुरतं मर्यादित नाही. म्हणजे आम्ही कीर्तनात आल्यानंतर आमची निवृत्ती होते बरोबर ना. हे सगळेच जण म्हणतात म्हणजे कीर्तनात आल्यानंतर महाराज म्हणतात तेच कर. पण त्याच बोधावर एखादा अरुटशाना हे वर्षातले 365 दिवस नव्हे तर शेवटच्या श्वासापर्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आषाढी कार्तिकी बरेच वारकरी करतात. आता मला सांगा निंबाईतेकर पावसाळ्यामध्ये सगळ्याच नद्यांना पाणी असतं निकडच्या नद्यांना पाणी सगळ्याच नद्यांना पाणी असतं पावसाळ्यामध्ये. पण जिथं कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा जिथं जिवाळ्याचं पाणी आहे ते पाणी कधीच आटत नाही. म्हणजे जे जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाले जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त झाले ते कधीच आटत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा 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 होती पंडिता तुझी दैन माझा आणि
अधिक होय माझे मना. भक्तीचा जिव्हाळा आपण जाणून घेतला पाहिजे. तो जर जाणून घेतला नसेल आणि जर जाणून घ्यायचा असेल तर ऐका. त्यासाठी नामच एकमेव कारण आहे. कारण नाम हा विहंग मार्ग आहे. एका मुंगीनी आणि एका पोपटाने ठरवलं की त्या एका झाडावर सुंदर असं फळ लागलेलं होतं की त्याला तोडायचं. आता मला सांगा लवकर कोण जाईल? पोपटच जाईल ना. कारण पोपट हा विहंग मार्गाने जाणारा प्राणी आहे. मग तोच विहंग मार्ग साधू संतांनी आपल्याला नामाचा सांगितला. मी म्हणत नाही ती मुंगी त्या फळापर्यंत जाणार नाही, जाईल पण कधी? तोपर्यंत तिला घ्यायला यम येतील. म्हणजे आपण त्या फळापर्यंत जाण्याच्या आत आपल्याला घ्यायला यम येतील. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, जोपर्यंत आपल्या हातापायात बळ आहे, तोंडात दात आहे, तोपर्यंतच देवाचं नामस्मरण करा. तरुणपणातच देवाचं नामस्मरण करा. एकदा की आपल्या तोंडातले दात गेले की नामस्मरण नाही बाहेर येत, मग सारे हवाच बाहेर येते. म्हणून जोपर्यंत हातापायात बळ आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण. जोवरी सकळ म्हणून आपल्या हातापायात जवळ बळ आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करा. कारण एकदा आपल्या तोंडातले दात गेले की मी तुम्हाला सांगितलं विठ्ठल विठ्ठल. ऐका, संत मीराबाईंच्या घरी एक दासी कामाला होती आणि ती दासी एक दिवस कामावर येताना तिच्या मुलाला सोबत घेऊन आली. आणि त्या मुलाने जेव्हा मीराबाईला बघितलं की त्याने तेव्हापासून एकच हट्ट धरला, लग्न करील तर मीराबाई सोबत करील, लग्न करील तर मीराबाई सोबतच करील. तो खात नसे पित नसे. एक दिवस त्याच्या आईने त्याला विचारले, का रे तू जेवत का नाहीस? तो म्हणाला, आई मला मीराबाईंसोबत लग्न करायचं आहे. तेव्हा ती दासी म्हणाली, अरे असे विचारसुद्धा मनात आणू नकोस. जर मीराबाईला असं कळालं तर मीराबाई मला कामावरून काढून टाकतील. असे विचारसुद्धा मनात आणू नकोस. त्या विचारात ती दासीसुद्धा एकदम बारीक होऊन गेली. एक दिवस ती कामावर गेली आणि मीराबाईने तिला विचारलं, म्हणे का गं, मी तुला इतका पगारही देते, खायला प्यायलाही देते, तरी तुझी इतकी तब्येत का बारीक झाली, इतकी तू वाळली का? तेव्हा ती दासी म्हणाली, म्हणे मीराबाई मी तुम्हाला कारण सांगेल, पण जर कारण सांगितलं तर तुम्ही मला कामावरून काढून टाकशाल, म्हणून मी तुम्हाला काही कारण सांगत नाही. तेव्हा मीराबाई म्हणाल्या, अगं सांग काय आहे? काढून टाकणार नाही मी तुला कामावरून, काय कारण आहे ते सांग. तेव्हा ती दासी म्हणाली, म्हणे जेव्हापासून माझ्या मुलाने तुम्हाला बघितलं तेव्हापासून तो म्हणतोय मी लग्न करीन तर मीराबाईसोबतच करीन, लग्न करील तर मीराबाईसोबतच करील. मीराबाई म्हणाल्या, चालेल उद्या तुझ्या मुलाला घेऊन ये. ती येताना तिच्या मुलाला सोबत घेऊन आली. कामावर येताना तिच्या मुलाला सोबत घेऊन आली आणि मीराबाईने त्याला विचारले, तुझी माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे, मग माझी पण तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे, पण ऐक एक आट आहे. हे समोरचे झाड दिसतंय, त्या झाडासमोर तुला 7 दिवस मी सांगेन त्या मंत्राचा जप करावा लागेल. तो मंत्र जर ऐकला नाही तर तुला फासावर देण्यात येईल. हे पथ्य जर पाळलं नाही तर तुला फासावर देण्यात येईल. पण आणि अजून काही आयटे ऐक, म्हणे ऐक, जर 7 दिवस पाणी पिला, 7 दिवस खाल्लं, 7 दिवस झोपला, मांडी मोडली तर फासावर देण्यात येईल. 7 दिवस काहीच करायचं नाही, फक्त एकांत चित्ताने एकाग्रतेने देवाचं नामचिंतन करायचं आहे. त्यावेळी त्याने विचार केला, म्हणे मीराबाईंसारखी इतकी सुंदर स्त्री आपल्या जीवनात जर येत असेल तर 7 दिवस त्या मंत्राचा जप करायचं काही हरकत नाही. त्याने होकार दिला. मीराबाईंनी मंत्र सांगितला, हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद
केला व 8व्या दिवशी मीराबाई त्याच्यावर प्रसन्न झाल्या व त्याच्यासमोर हार घेऊन आल्या. म्हणाल्या, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तो मुलगा काय म्हणाला त्यावेळी ऐका. म्हणाला, आईसाहेब मला माफ करा, आता मला लग्न करायची इच्छा नाही. कारण की 7 दिवस मी त्या मंत्राचा जप करून इतकं देवाच्या ह्याच्यात गेलो की मला काय करावं तेच कळत नाही. मला लग्न करायचं नाही म्हणे. 7 दिवस त्या मंत्राचा जप करून माझ्यातील काम, क्रोध, मद, मत्स्य, अहंकार कधी निघून गेले हे मलाच कळलं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की असं या भक्तवानी देवाचं नामस्मरण करा. हे जर केलं तर तुमची कुठल्याही प्रकारची बाधा राहणार नाही. एकाच देवाचं नामस्मरण करा. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. तुम्हाला जर तुमच्या जन्मातील पीडा नष्ट करायची असेल तर देवाचं नामस्मरण चिंतन करावं लागेल. पण आता लोकांना चिंतन एकच आहे, सांगू का? सगळ्यांना माहितीच आहे ते चिंतन मोबाईलचं आहे. लोकांना जेवण नसलं तरी चालेल पण अगोदर मोबाईल पाहिजे. आम्ही एसटीत पंढरपूरला चाललो होतो आणि आमच्या शेजारी एक दादा बसलेला होता. तो अर्ध्या तासाला घरी फोन करायचा आणि विचारायचा, हॅलो पिल्लू जेवलीस का? हॅलो पिल्लू मशीनं दार दिली का? हॅलो पिल्लू सोयाबीनचे पैसे आले का? हॅलो पिल्लू सोसायटीचा माणूस आला होता का? थोड्या वेळानंतर आम्ही त्याला विचारलं, का हो दादा तुम्ही विचारतात हॅलो पिल्लू व बोलतात, मग नेमकं हॅलो पिल्लू हा तुमचं कोण आहे? तुमची मुलगी का, तुमची पुतणी का, तुमची भाची? त्यावेळेने त्या दादाने मला उत्तर दिलं, म्हणजे काय बोलतात ताई? अहो मागच्याच महिन्यात माझं लग्न झालं आणि माझ्या बायकोला मी पिल्लू म्हणतो. आता मला सांगा, पिल्लू होण्यासाठी तू लग्न केलं आणि जर बायकोलाच पिल्लू म्हणला तर होणाऱ्या लेकराला काय म्हणशील? काय चिंतन काळ आहे महाराज, काळच सारावा चिंतन आहे. देवाचं भजन पूजन केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. एक बाबा पूजा करायला बसले आणि त्यांच्या हातात होता ज्योतिबा आणि तेवढ्यात एक मांजर आली. त्या मांजरीने नेमकं दुधात तोंड घातलं. बाबांच्या हातात होता ज्योतिबा. बाबाने तो ज्योतिबाच फेकून मारला. घोडं पडलं उलटं, ज्योतिबा पडला पालता. सगळ्या अज्ञानाचा बाजार आहे महाराज, सगळ्या अज्ञानाचा बाजार आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, युक्त आहार घ्या, विहार घ्या व देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला जर तुमच्या जीवनातील पीडा जावी असं वाटत असेल तर देवाचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल. कारण हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह नाशिवंत देह ऐसे खाते काळे सावधाने, ऐसे खाते
तो काळ हा संसार सगळा दुःख बांधवडी आहे हा संसार. मी मागाची सांगितलं, पण तुम्ही जर देवाचं नामचिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं तर तुमचे आजार कायमचे निघून जातील. एकदाचे नाही तर कायमचे निघून जातील. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या तृतीय चरणास, भवरोगा भवरोग ऐसे जाय, 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 काय शुल्लके. जसं डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य आपण घेतो तसं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. समजा आपण आजारी पडलो आणि डॉक्टरांकडे गेलो तरच बरं होणं महिला मंडळ. डॉक्टर त्यासाठी काही पथ्य सांगतात, इंजेक्शन गोळ्या देतात आणि काही पथ्य सांगतात. समजा BP शुगर असेल तर गोड पदार्थ, बाजरीची भाकर, आंबा, चिक्कू, केळी अशी बरेच पदार्थ डॉक्टर आपली बंद करतात. पण तुकोवरे म्हणतात की बाबांनो, तुमचे आजार हजार असू द्या पण त्यासाठी एकच औषध आहे. दुसरं औषध या मुखातून घ्यायची गरज नाही. एकच औषध आहे, पण ते जर औषध आपण घेतलं तर आपली जन्ममरणाची पिढा गेल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही बुद्धांच्या बाधा आपल्याला कधीच होणार नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे नोए बाधा, तुका म्हणे नोए बाधा, तुका म्हणे नोए बाधा, तुका म्हणे नोए तुका म्हणे नोए बाधा, तुका म्हणे नोए बाधा, तुका म्हणे नोए बाधा. कदा भूताची आणि कदा भूताची पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे आणि कदा आणि कदा भूताची पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे. वाचन सगळीला
आणि कदा भूतांची. आता आपण वारकरी संप्रदायानुसार भजन करू. कारण तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं 100 कामे सोडून भोजन करा, 1000 कामे सोडून स्नान करा, नाहीतर नाव गंगाधर नांगोळ नाही महिनाभर, असं काही व्हायला नको. स्नान करा आणि लाखो कामे सोडून भजन करा. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा Jai Jai Jai